जुन्या आठवणीतील शाळेबाहेर मिळणारी गोड मिरची आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी स्वप्नाली, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीज किचन अँड ब्लॉग्समध्ये। त्यासाठी आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचा मऊसूत गोळा करून घ्यायचा आहे। ह्या गोड मिरच्या अगदी कमी वेळेत आणि झटपट होणाऱ्या आहेत। तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा। अशा प्रकारे आपल्या पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे आणि त्याचे 2 भाग करायचे। कारण एका बाजूला ग्रीन आणि रेड कलर आपण मिक्स करून घेणार आहोत। आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तो कलर पिठामध्ये व्यवस्थित दोन्ही मिक्स करून घ्यायचे आहेत। बघा अशा प्रकारे कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दोन्ही कलर आपले छान असे मिक्स झालेत। आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। अशा प्रकारे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आता असं मध्ये थोडंसं बोट लावून आपली एक मिरची तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे तयार करायची। अशा सर्व तयार करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व मिरच्या तयार करून झाल्या आहेत। आता एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्या सर्व मिरच्या आपण तळून घ्यायच्या आहेत। मिरच्या आपण मीडियमवरतीच तळायच्या। अशा प्रकारे मिरच्या तळून झाल्या पाहिजेत। आणि बाकीच्या सर्व मिरच्याही तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे मिरच्या तळून झाल्यानंतर साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी 1 वाटी साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी पाणी। ह्याचा एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे।
पाक आपला बरोबर झाला आहे की नाही ते असं बोटाने चेक करून बघायचं, नाहीतर मग एका डिशमध्ये पाणी घ्यायचं. अशा प्रकारे एका डिशमध्ये पाणी घेऊन त्यात थेंब टाकायचे. जर त्याचा गोळा तयार झाला ना तर समजून जायचं आपलं पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. आणि त्या सर्व तळलेल्या मिरच्या आहेत ना त्या पाकामध्ये टाकायच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. साखर अशी पूर्ण त्याला लागली पाहिजे तोपर्यंत ते मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत. आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.